आज आपण पाहणार आहोत उपवासाचा शिरा. तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. थोडीसुद्धा मदत झाली ना तर नक्कीच मला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट नक्की करा. हे बघा, हा उपवासाचा शिरा आहे. तुम्ही उपवासामध्ये ना हे शिरा करून खाऊ शकतात. तर खूप चविष्टही लागतो आणि यामुळं साईड इफेक्टही काही होत नाहीत आणि पोटही भरल्या जातं, कारण गोड असल्यामुळं एनर्जी पण येते. तर चला सुरुवात करूया आपण एक आगळी वेगळी नवीन रेसिपी. तर हे आपण रताळे जे बाजारामध्ये भेटतात, उपवासाचे रताळे असतात, तर त्यापासून शिरा बनवणार आहोत. रताळे आणि भगर दोन्ही उपवासाचं असतं, उपवासासाठी बनवत आहे. तर बघा, चला सुरू करूयात. तर सुरुवातीला मी रताळे सगळे धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2 पाण्याने. त्यानंतर आपण याची जी साल आहे ती काढून घेणार आहोत. बघा, पूर्ण साल काढून झालेली आहे. आपल्याला हे उकडून घ्यायचे नाही आहेत, तर आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत. बघा, मी खिसून घेणार आहे. तुम्ही पण असं बारीक बारीक खिसून घ्या. बारीकच आहे खिसणी. हे बघा, अशा पद्धतीनं खिसून घ्यायचं आहे. पूर्ण रताळे मी इथं खिसून घेते. बघा, पूर्ण खिसून झालेले आहेत. तर चला पुढची प्रोसिजर करूयात. एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये मी घेत आहे भगर, जे उपवासाला खातात. आणि आता भगर किती घ्यायचं, जेवढं आपलं खिस आहे ना त्याच्या कोरभर हिस्सा भगर घ्यायचा आहे. जास्त घ्यायचं नाही आहे भगर, जेवढं खिस आहे त्याच्या कोरभर हिस्सा भगर घ्यायचा आहे. व्यवस्थित भगरला धुवून घ्या. त्यानंतर आपल्याला याचं पेस्ट करून घ्यायचं आहे. बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, एकदम बारीक करून घ्यायचं. बघा, मी भगर टाकलेला आहे, दोन्ही पण टाकलेलं आहे. बघा, आता बघा, रताळ्याचं खिस पण टाकलेलं आहे. बघा, तर आता आपण याला बारीक करून घेऊयात. आपल्याला याच्यामध्ये पाणी पण टाकून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे बारीक होईल. बऱ्यापैकी पाणी टाकून घ्या तुम्ही, कारण ते पूर्ण असं पातळ पूर्ण पेस्ट झालं पाहिजे. एकदम पातळ झालं तरी चालते. त्यानंतर मी टाकलेली आहे साखर. साखरच्या ऐवजी गूळ टाकलं तरी चालेल, पण गुळाचे खडे न टाकता ते बारीक करून टाका. बघा बघा, बारीक झालेला आहे. अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचे. पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. जसं धिरडीसाठी किंवा डोस्यासाठी असतं ना, तर तशा प्रकारे आपल्याला पूर्ण बारीक करायचं आहे. म्हणजे तसा थिकनेस पाहिजे, जसं आपण डोस्याला करतो तशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे. चला आपण एकत्र टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे. नक्कीच असेच नवीन नवीन माझे विविध रेसिपीज, नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर बघा, मी पाणी टाकून आणखी पातळ करत आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, धिरडी जशी असते, हे बघा असा थिकनेस आहे. बघा, बघू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. उपवासाचा शिरा तुम्ही सुरुवातीलाच पाहत असाल, तर असेच माझे युनिक रेसिपीज असतात. तर नक्की बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नक्की मला सपोर्ट करा. यामध्ये आपण दुसरं काहीही टाकणार नाहीत. आणि तुम्ही गूळ टाकू शकता, पण दुसरं काही मी टाकणार नाही, कारण हे उपवासासाठी आहे. त्यामुळं खास उपवासासाठीच मी बनवलेलं आहे. तर चला आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात. गॅसवर कढई ठेवलेली आहे मी, बऱ्यापैकी गरम झालेली आहे. त्यानंतर डायरेक्ट मी त्यामध्ये जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते टाकलेलं आहे. कमी आचेवरच ठेवायचं आहे, गॅस फुल करायचा नाही आहे. बघा, तर आपल्याला स्लो याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं हलवत राहायचं आहे. बघा, छोटे छोटे बुडबुडे आलेले आहेत साईडनी. असं येऊ द्या. असं झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्स करायचं आहे. कंटिन्यू मिक्स करायचं आहे. जसं जसं आपण मिक्स करतो ना, तसं तसं ते घट्ट होत जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही गूळ टाकू शकता. हे बघा, साखर टाकत आहे मी. साखर टाकून घ्या. आधी पण आपण साखर टाकलेली आहे, तर या ठिकाणी तुम्ही साखर टाकून घ्या किंवा गूळ टाकून घ्या. तर साखर किती टाकायची, तर तुम्ही जसं शिरा करतोत ना,
तर त्यासाठी जेवढी साखर यूज करता त्यापेक्षा जास्त टाका. कारण याच्यामध्ये ना आपण भगर टाकलेले आहोत आणि रताळा आहे, तर रताळे जास्त गोड नसतात आणि भगर पण भातासारखीच असते. तर त्यामुळं थोडं जास्तच गोड टाका. तर साखर असेल किंवा गूळ असेल तर बऱ्यापैकी टाका, जास्त प्रमाणात टाका. तर बघा थोड्या थोड्या गाठी झाल्यासारखं होतील, तर ते गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. अगदी सैलच असतात त्या, पण तरीही त्यामध्ये लागतात ना, तर त्यामुळं आपल्याला हे बघा छान उकळी आल्यासारखं झालेलं आहे बघा. तर आपल्याला कंटिन्यू चालवत राहायचं आहे. नक्कीच ट्राय करून बघा, कारण आपण याला उकडलेलं नाही आहे. तर सहसा रताळ्याला नेहमीच आपण उकडतो, तर आपण उकडलेलं नाही आहे, त्यामुळं व्यवस्थित शिजलं पाहिजे. त्यामुळंच आपण जास्त पाणी टाकलं होतं आणि इथं आपण व्यवस्थित शिजून घेत आहोत, ज्यामुळं ना ते रताळे कच्चे राहत नाहीत आणि आपण भगर टाकलेला आहे तर तो पण व्यवस्थित शिजून जातो. आणि दोन्ही पण आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहोत, त्यामुळं ते व्यवस्थित बारीक आधीच झालेलं आहे. तर त्यामुळं परत व्यवस्थित शिजण्यासाठी ही प्रोसिजर करण्याची गरजेचीच आहे. त्यानंतर आपण तूप टाकणार आहोत. तर बघा घरी बनवलेलं तूप आहे, मार्केटमध्ये सुद्धा भेटतं. कोणतंही तूप तुम्ही टाकून घेऊ शकता. 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तूप टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रूट्स तुम्हाला जेवढेही टाकायचे असतील तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकून घेऊ शकता. तर मस्त खमंग आणि मस्त टेस्टी, मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघा. तर अशी रेसिपी नक्कीच तुम्ही करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर आजपर्यंत आपण विविध रेसिपीज बघितलेली आहोत, पण शिरा बघितलेला नाही आहे. जास्त वेळही लागत नाही आणि अप्रतिम टेस्ट लागते बघा. खूप छान स्मेल येत आहे. दुसरंही बरंच काही ॲड करू शकते मी, पण मी ॲड केलं नाही कारण ही उपवासासाठी आहे. तर त्यामुळे मी दुसरं काहीही ॲड केलं नाही आहे. आता वरती आपल्याला छानसं ड्रायफ्रूट्सनी टाकून सजवून घ्यायचे आणि मस्त गरम गरम खाऊन घ्यायचे. तर आनंदी राहा, सुखी राहा, मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर चला भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू. इथंपर्यंत पाहिले आहातच तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की मला सपोर्ट करा. चला भेटूयात. थँक्यू.